जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आपल्या शेतात येलो मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। बघू शकता अशा प्रकारे हिरवे पिवळे चट्टे सोयाबीनवर दिसायला सुरुवात झालेली आहे। तर हे येलो मोझॅक व्हायरस आहे। तर येलो मोझॅक व्हायरसच्या नियंत्रणासाठी आपल्याला 2 ते 3 उपाय करायचे आहे, त्यामुळे याचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही। तर पहिला उपाय म्हणजे आपण असे रोगग्रस्त जे येलो मोझॅकचे झाडं आहे ते आपल्या शेतातून उपटून टाकू शकतो, त्यामुळे याचा प्रसार कमी होईल। हे आपण पहिलं काम आपल्याला शेतात अशा प्रकारे झाडं दिसल्यानंतर करायचे आहे। हे येलो मोझॅक व्हायरसचा प्रसार कसा होतो ते आता आपल्याला पहिले समजून घ्यायचे आहे। पांढऱ्या माशीमुळे येलो मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रसार होतो। हे रस शोषण करणारी किडी आपल्या सोयाबीनवर बसते, त्यामुळे येलो मोझॅकचा प्रादुर्भाव होतो। तर ही फुलेकिमिया व्हरायटी आहे। या व्हरायटीवर आमच्या शेतात येलो मोझॅकचा व्हायरस आलेला आहे। बाकी कुठल्याही व्हरायटीत अशा प्रकारचे झाडं आपल्याला दिसले नाही। तर तुमच्या शेतात येलो मोझॅक आला असेल आणि कोणत्या व्हरायटीवर आला कमेंट करून नक्की सांगा, त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा माहिती होईल। तर पहिला उपाय आपण असे रोगग्रस्त झाडे उपटून टाकू शकतो। दुसरा उपाय म्हणजे आपण जे पिवळे चिकट सापळे मिळतात 5 ते 6 एकरी आपण लावू शकतो, त्यामुळे पांढऱ्या माशीचे कंट्रोल होईल। असे 2 उपाय केल्यानंतर आपण तिसरा उपायमध्ये केमिकलचा वापर करू शकतो। हे बघू शकता एक झाड आणखी अशा प्रकारचे आपल्याला झाडं लवकरात लवकर उपटून घ्यायचे आहे। तिसरा उपाय आपण केमिकलचा वापर करू शकतो, त्यामध्ये आपल्याला थायमिथॅक्झाम घटक असलेले केमिकल घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण निवड केलेली आहे अलिकाची। तर बघू शकता यामध्ये थायमिथॅक्झाम आहे 12.6%। तर थायमिथॅक्झाम पांढऱ्या माशीला कंट्रोल करेल, त्यामुळे येलो मोझॅक कंट्रोलमध्ये येईल। सोबतच आपण पांढऱ्या माशीला नियंत्रण करण्यासाठी घेतलेले आहे 10,000 ppmचे लिंबोडी अर्क। बघू शकता तर लिंबोडी अर्क आपण 30 ते 50 ml घेतलेला आहे प्रतिपंप 15 लिटरसाठी। लिंबोडी अर्क झाडाला कडू करते, त्यामुळे जे पांढरी माशी रस शोषण करण्यासाठी येईल तर तिला झाड कडू असल्यामुळे रस शोषण करणार नाही आणि येलो मोझॅकचा प्रादुर्भाव कमी होईल। तर अशा प्रकारे आपण एक कीटकनाशक आणि लिंबोडी अर्काची सोबत फवारणी चालू आहे आपली। तर येलो मोझॅकचं जर आपण समजलं प्रादुर्भाव कसा होतो तर आपण नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो। तर हे 2 ते 3 उपाय करून बघा, चांगल्या प्रकारे आपल्याला येलो मोझॅकवर नियंत्रण मिळेल। तर आणखी जर काही आपल्याला सोयाबीन असेल, कपाशी, तुरीबद्दल काही समस्या असेल तर कमेंट नक्की करा। तुम्हाला पुरेपूर माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण देण्याचा प्रयत्न करूया। तर अशाच माहितीसाठी पेजला फॉलो नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।